बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्त्याला होणं एक विनोदाची गोष्ट आहे। ज्यांना उठसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मौलवी दिसतात, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांच्या समर्थक किंवा जिहाद्यांना समर्थन करून मतदान मिळवायचं होतं, उबाटाचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळेच आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे। यांनी जेवढा वेळ मुल्ला मौलवींबरोबर घालवला त्या विरुद्ध 1% पण वेळ यांनी कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही। त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्र स्वयंसंघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्ती आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही। हा जेव्हा गोधडीमध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होते। या जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढं राष्ट्रीय स्वयंसंघ करतात, जेवढं भारतीय जनता पक्ष करतात, त्याचा 1% पण ह्या उबाटा आणि ह्याचा मालक करत नाही। मतदानावेळी ह्यांना फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने ह्यांना नाकारलं तेव्हा आता ह्यांना भगवा आठवतो। आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी घेण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार, आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करताय, काळजी घेताय, म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळे त्यांचं आयुष्य वाचेल, जीव वाचेल आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धतीने नरेंद्र मोदीजींमध्ये आहे असं मी ठाम विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो। म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तू तुझ्या दाढी कुरवणाऱ्या लोकांबद्दल चिंता कर, त्यांच्या दाढी साफ करत बस, त्यांच्या टोप्या गोल टोप्या साफ करत बस, तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस। कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसंघचा प्रत्येक स्वयंसेवक जेवढी त्यांची काळजी घेऊ शकतो, जेवढ्या त्यांची सुरक्षा करू शकतो ना, तेवढं तू आणि तुझे उभाटावाले कधीच करू शकत नाही, एवढं त्यांना चांगले माहिती। बोला। जगातला हिंदू संकटात आहे आणि खतरे में है, हे फक्त मोदी आणि शहा आणि भाजप याच्या स्वार्थामुळे, असं संजय राऊत म्हणतात। जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे, स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतो, याचं एकमेव कारण आहे नरेंद्र मोदी। कारण का मोदी साहेबांच्या मुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भारताला मिळालेला सन्मान आणि कुठल्याही राष्ट्रीय अध्यक्षाला माहिती आहे की त्याच्या देशातल्या हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं, संरक्षण करणं ह्याला त्याला प्राथमिकता द्यायलाच लागते। म्हणूनच तुम्ही जे आता अमेरिकेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्पचे भाषण बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं
की मला हिंदूंची इथे काळजी घ्यायलाच लागते, कारण का मोदीजींबरोबर माझे चांगले संबंध आहेत म्हणून भांडूपमध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पातळीची चिंता करू नकोस. तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे, PFI झालेला आहे, ISI झालेला आहे, ह्याची पहिली चिंता कर आणि मग आमच्याबद्दल थोबाड उघड. भारतालगतच्या देशांमध्ये जे हिंदूंवर हल्ले होत आहे, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान यामध्ये, त्याला नरेंद्र मोदींची धोरणं जबाबदार आहेत असं संजय राऊत म्हणतात. शेवटी ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, मुंबईची वाट लावली, आज मुंबईमधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे? तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरणं. आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे. आज मुंबईमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत, राहतायत, जगतायत, पाणी पितायत, या हिरव्या सापांना दूध पाजण्याचं काम हे मातोश्रीवरून होतं असा माझा ठेप आरोप आहे. म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे नावाचे जे साप, हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाजत बसतात त्यांना पहिला आवर, नाहीतर एक दिवस त्यांना ठेचून ठेचून मारण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करू. बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही. 1971 मध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा हिंदूंचे हल्ले होत होते त्यावेळेला इंदिरा गांधींनी थेट हल्ला चढवला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ती हिंमत यांच्यात नाही असं संजय राऊत. अजूनपर्यंत या संजय राजाराम राऊतनी नरेंद्र मोदीजी काय चीज आहेत त्यांना ओळखलं नाही. आज नरेंद्र मोदीजीच्या भीतीमुळे पाकिस्तान, बांगलादेश ह्या भागातले जे काही जिहादी आहेत, अतिरेकी आहेत, कसे थराथरा कापतात याचा अनुभव लवकरच त्याला येईल. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक पासून असंख्य जे हल्ले पाकिस्तानवरून केलेले आहेत, आज पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जिहाद्याला त्या पाकिस्तानी नेतृत्वाला माहिती आहे की हा काँग्रेसच्या काळातला भारत राहिलेला नाही, हा नरेंद्र मोदीजींचा भारत आहे, नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे. म्हणून तू इंदिरा गांधीजींचे दाखले द्यायचे बंद कर, कारण का मोदी साहेब ज्यांनी जे काही इतिहास घडवणार आहे ते खुल्या डोळ्यांनी पाहत बस. संघाचे प्रमुख नेते इथे बसून फक्त पत्रक काढत आहेत. नरेंद्र मोदींना धोरणात्मक निर्णय घ्यायला त्यांनी सांगायला हवं असं संजय राऊत म्हणतात. राष्ट्रीय स्वयंसंघासारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेने काय करावं हे आम्हाला या जिहादी संजय राजाराम राऊतनी सांगण्याची काहीच गरज नाही. तुला जे काय पाकिस्तान एजंट म्हणून तुझं काय काम दिलंय ना, तू पाकिस्तानने सल्ले देत बस. राष्ट्रीय स्वयंसंघासारख्या एका राष्ट्रभक्त संघटनेने जे योग्य आहे तेच ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात हिंदूंना संरक्षण मिळणार आहे. म्हणून तुझी एवढी मोठी लायकी नाहीये की तू राष्ट्रीय स्वयंसंघाला सल्ले देशील. या देशात हिंदूंना सर्वात जास्त धोका जर कोणाकडून असेल तर तो भाजपकडून आहे असं संजय राऊत म्हणतात. या देशात, या महाराष्ट्रात, या मुंबईत हिंदूंना सर्वात जास्त धोका कोणाकडून असेल तर तो जिहादी हृदय सम्राट उद्धव ठाकरेकडून आहे. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये वोट जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी फतव्यांचा आसरा घेतला, त्याच्यापेक्षा मोठा धोका मी बोलतो जसा दाऊद पासून आपल्याला धोका होतो, आज दुसरा आधुनिक दाऊद म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे. हा जेवढा काळ महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये राहील तेवढा जास्त धोका मुंबई आणि महाराष्ट्राला असेल. म्हणून ह्याचा योग्य वेळी बंदोबस्त करा आणि मुंबई आणि महाराष्ट्र अतिरेकी मुक्त करा असं मी सांगेन. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचं सरकार अधांतरी लटकून पडलं आहे. हे कसलं मजबूत सरकार? असं आहे, पदांच्या बद्दल लाचारी करणारे, काँग्रेसच्या कोट्यावर मोगरा धरून नाचणाऱ्या लोकांनी ना
दुसऱ्यांना पदांच्या बद्दल सल्ले देऊ नये. तुझा मालक निवडणुकीच्या अगोदर दिल्लीच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यामध्ये जाऊन कुठल्या कुठल्या खाण मार्केटमध्ये जाऊन मुजरा करत होता ना, याची चांगली माहिती आम्हाला आहे. म्हणून पहिले पदांबद्दल सल्ला तू तरी देऊ नकोस असा संजय राजाराम राऊतला मी सांगितलं. संजय राऊत असंही म्हणतायत फक्त गृहमंत्री पद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जातंय का, त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का, असे प्रश्न विचारले. तू दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा तुझ्या उबाटा नावाच्या घराला जे तुझी आग लावलेली आहे, पेटून टाकलेलं आहे. आज तुझ्या 20 मधले किती आमदार तुमच्या बरोबर राहतात हे डिसेंबरचं अधिवेशन संपेपर्यंत, हे येणारा काळ समजेल. अर्धे लोक तुमचा पक्ष सोडण्याच्या मूडमध्ये आहेत, त्यांनी छुपा समर्थन पण दिलेलं आहे. आता तू जात असताना 20 आमदार अधिवेशनाला जातील नागपूरला, पण येत असताना किती उभाटाचे आमदार येतील हे फक्त मोजत बस, तेव्हा कळेल. म्हणून पहिलं स्वतःच्या घराची आग पहिले मिटव आणि मग दुसऱ्यांच्या घरामध्ये डुंकून बस. उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उडू असा थेट इशारा संजय राऊत. तुझ्या पुस्तकांमध्ये पानं नाही, तुझं पुस्तक जाळून राख करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे. तुमचं पुस्तक रद्दीत टाकलेलं आहे, म्हणून त्या रद्दीत पडलेल्या पुस्तकाला कोणी विचारणार नाही, एवढं मी संजय राजाराम राऊतला सांगितलं. मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे. 150 करोड लोकसंख्या झाली आहे, अजून किती लोकसंख्या मोहन भागवत वाढवणार आहेत असं संजय राऊत म्हणतात. ज्यांना मोहन भागवतजींच्या वाक्याचा अर्थच कळला नाही त्यांनी तेच अशा पद्धतीचे बालिश वक्तव्य करू शकतात. मोहन भागवतजीने महाराष्ट्र दिग्दर्शन आहे आणि ज्यांच्यापर्यंत ते मार्गदर्शन पोचायचं होतं ते निश्चित पद्धतीने पोचलेलं आहे. म्हणून मोहन भागवतजींचं वक्तव्य कळण्या एवढा मोठा आणि एवढी बौद्धिक क्षमता ही संजय राजाराम राऊत मोहन भागवतजींना दिलेला संदेश करू नका. समझदारों को इशारा काफी होता है. दिघे साहेबांना दाढी शोभली, त्यांची दाढी हलकी नव्हती. तुम्ही दिघेंच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली. दाढी फक्त शिवाजी महाराजांना शोभली. तुमची दाढी ही औरंगजेबाची अफजल खानाची दाढी आहे, जी महाराष्ट्रावर चाल करून आली आहे असं संजय राऊत मुख्यमंत्र्यांना. आता ना हे सगळे जे वक्तव्यांना कंटाळा आलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने संजय राजाराम राऊतच्या थोबाडाला कुलूप लावलेला आहे, म्हणून जेवढ्या लवकर ती कुलपाची चावी तुम्ही फेकून द्याल तेवढं बरं आहे. आता हे औरंग्या, या टिप्या, या सगळ्या लोकांना परत कबरमध्ये टाकण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेनेच केलेलं आहे. आम्हाला बोलायची गरज नाही. आणि हा जेवढा थोबाड उघडेल ना संजय राजाराम सकाळी, याचे 20चे 2 होतील कधी ना हेही कळणार नाही.